नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली लिखित विराट जागीरदार भाग 6. गप्प बस, रिया ओरडली. तुला माहिती आहे का, एएसने आज दुपारी माझ्या होणाऱ्या सासूबाईंना फोन केला होता. त्यांना सांगितलं, जहागीरदार घराण्यातली मुलगी सून म्हणून आणणं धोक्याचं आहे. विराट मानसिक रुग्ण आहे. त्याच्या बहिणीचे लग्न म्हणजे व्यवहार आहे. आणि हे सगळं अनुष्का दीने हँडल केलं. तिने सासूबाईंना 2 तास समजावलं, रडली, विनवलं, तेव्हा कुठे त्या लग्नाला तयार झाल्या. आणि तू तू तिलाच आरोपी बनवलंस. विश्वासराव पुढे आले. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. बेटा, रागात माणूस आंधळा होतो. तू आज आंधळा झालास. अनुष्का बाळा, ती आपली लेक झाली गेल्या 4 दिवसात. तिने या घरात आनंद आणला आणि तू तिलाच. विराटच्या पायाखालची जमीन सरकली. एएसने रियाच्या सासरच्यांना फोन केला आणि अनुष्काने ते सावरलं. म्हणजे त्याने धावत गेस्ट रूमचा दरवाजा ठोठावला. अनुष्का, दरवाजा उघड प्लीज. आतून आवाज आला नाही. अनुष्का, आय एम सॉरी, मी चुकलो. रागाच्या भरात बोललो. प्लीज दार उघड ना. आतून अनुष्का पाटीलचा आवाज आला, रडवेला. मिस्टर जहागीरदार, उद्या सकाळी 9 वाजता मी माझं रिझाईन लेटर देईन आणि अकाउंट नंबर द्या. ॲडव्हान्स घेतला होता तो परत करते. गुड नाईट. विराटने कपाळ दरवाजावर टेकवलं. त्याला कळलं होतं, त्याने आज त्याच मुलीचं हृदय तोडलं, जिच्यामुळे त्याचं कठोर हृदय झालेलं वितळायला लागलं होतं. दुसरा दिवस, सकाळी 7 वाजता. विराट रात्रभर झोपला नाही. गच्चीवर सिगारेट फुंकत उभा होता. 5 वर्षात पहिल्यांदा त्याला स्वतःची लाज वाटत होती. अनुष्का पाटीलच्या डोळ्यातलं पाणी त्याला टोचत होतं. खाली गाडीचा आवाज आला. अनुष्का होती ती. तिच्या स्कूटरवर एक मोठी बॅग होती. ती निघाली होती. खरंच निघाली होती. विराट धावत खाली आला. अनुष्का थांब. अनुष्काने स्कूटर स्टार्ट केली. तिने काळा गॉगल लावला होता. पण विराटला माहीत होतं, आतून ती रडतीये. माझं ऐक एकदा, फक्त 5 मिनिटं. विराट तिच्या स्कूटर पुढे उभा राहिला. साईडला व्हा मिस्टर जहागीरदार. अनुष्काचा आवाज कोरडा. मला उशीर होतो. नवीन क्लायंटची मीटिंग आहे. तुमच्यापेक्षा बेटर लोक आहेत जगात, जे नोकरांना माणूस समजतात. मी मान्य करतो चुकलो. विराटचा आवाज कातरला. जहागीरदार मेन्शनच्या वारसाने कधीच कोणापुढे मान झुकवली नव्हती. आज झुकवली. पण मला एक चान्स दे. मी प्रूव्ह करेन की एएसने हे सगळं घडवले. तू फक्त आजचा दिवस थांब प्लीज, रियासाठी. अनुष्काने गॉगल वर केला. तिचे डोळे सुजलेले. रियासाठी की तुमच्या युगोसाठी? काल रात्री तुम्ही मला साप ठरवलंत विजय. आज थांब म्हणताय. उद्या पुन्हा साप ठरवाल. मला या गेममध्ये नाही इंटरेस्ट. तिने स्कूटर पुढे दामटली. विराट बाजूला झाला नाही तर त्याच्या पायावरून गेली असती. अनुष्का गेली. विराट तिथेच मातीत गुडघ्यावर बसला. 26 वर्षाचा विराट जहागीरदार, ज्याला मुंबई बिझनेस मार्केटमध्ये सलाम करायची, तो मात्र आज एका मुलीच्या जाण्याने कोलमडला होता. दुपारी 2 वाजता. जहागीरदार कॉर्पोरेशन. विराट केबिनमध्ये बसला होता. टेबलावर एएसचा फोटो होता. त्याने IT हेडला बोलावलं होतं. सौरभ, मला 48 तासात प्रूफ हवंय. विराटचा आवाज बर्फासारखा थंड होता. रियाच्या लग्नपत्रिकेची फाईल कोणी हॅक केली, एडिट केली, कधी केली, सगळं. आणि ते IP ॲड्रेस, लोकेशन सगळं काढ. पैसे कितीही लागू दे. येस सर. सौरभ घाबरत बाहेर गेला. तेवढ्यात दरवाजा वाजला. आत आली. तिच्या चेहऱ्यावर विजयी हसू. हाय विराट, ऐकलंय तुझी इव्हेंट मॅनेजर पळून गेली. बिच्चारी, इतका ओरडा सहन नाही झाला वाटतं. मी म्हटलंच होतं, ही मुलगी लॉंग रेसचा घोडा नाहीये. विराट खुर्चीतून उठला. तो हळूहळू पावलं टाकत एएस जवळ आला. एएसला वाटलं विराट आता तुटेल, तिच्या मिठीत येईल. पण विराट तिच्या अगदी जवळ येऊन कुजबुजला. तू जिंकलीस एएस. तू मला पुन्हा एकदा हरवलंस. 5 वर्षापूर्वी माझा बिझनेस आणि आज माझा विश्वास. कॉंग्रॅट्स. एएसचा चेहरा उजळला. विराट, मी तुला हरवायला नाही आलीये.
मी तुला परत मिळवायला आली आहे. आपण एक होतो ना, बेस्ट कपल. तू आणि मी मिळून जग जिंकू शकतो. त्या थर्ड क्लास अनुष्कामध्ये काय आहे? विराटने तिच्या डोळ्यात पाहिलं. तिच्यात काय आहे विचारतेस? तिच्यात हृदय आहे एस, जे तुझ्यात कधीच नव्हतं. तू माझं शरीर जिंकलं होतंस 5 वर्षापूर्वी, पण तिने तिने 4 दिवसात माझा आत्मा जिंकला. आणि मी त्या आत्म्याला लाथ मारली काल रात्री. एसचा चेहरा काळा पडला. म्हणजे म्हणजे विराट मागे सरकला आणि बेल वाजवली. सिक्युरिटी आत आली. मिस शिंदे यांना बाहेरचा रस्ता दाखवा आणि लीगल टीमला बोलवा. मी ग्लोबल व्हेंचरसोबतची 2,000 कोटींची डील कॅन्सल करतोय. कारण कॉन्ट्रॅक्टमध्ये ट्रस्ट हा शब्द आहे आणि माझा तुमच्यावर 0% ट्रस्ट आहे. विराट, तू हे करू शकत नाहीस. कंपनीचं नुकसान होईल. एस किंचळले. होऊ दे, विराट हसला. ते हसू पाहून एसची बोबडी वळली. 5 वर्षापूर्वी तू मला रस्त्यावर आणलंस. मी पुन्हा उभा राहिलो. आज मी स्वतःहून खाली उतरते. पण यावेळी मी एकटा नाही पडणार. तुला पण घेऊन पडणार. कारण विराट जहागीरदार आता बिझनेस नाही, बदला झालाय. सिक्युरिटीने एसला बाहेर खेचलं. ती ओरडत होती, शिव्या देत होती. पण विराटच्या चेहऱ्यावर आता समाधान होतं. संध्याकाळी 6 वाजता अनुष्का पाटीलचं ऑफिस. अनुष्का पाटील लॅपटॉपवर काम करत होती. डोळे लाल. रात्री झोप नव्हती. विराटचे शब्द अजूनही कानात घुमत होते. साप, विष. तेवढ्यात केविनचा दरवाजा उघडला. तू इथे? अनुष्काने लॅपटॉप बंद केला. काय हवंय अजून? इन्सल्ट करायची राहिली होती का अजून? विराट आत आला. त्याच्या हातात एक पेन ड्राईव्ह आणि फाईल होती, जी त्याने टेबलावर ठेवली. हे घे प्रूफ. सौरभनं काढले. काल रात्री 2:37 AM ला ग्लोबल व्हेंचरच्या सर्व्हरवरून कोणीतरी रियाच्या लग्नपत्रिकेची फाईल हॅक केली. IP ॲड्रेस ट्रेस केलाय. अनुष्का शिंदेच्या लॅपटॉपचा आहे. तिने जहागीरदार एडिट करून शिंदे केलं आणि व्हायरल केलं. अनुष्का पाटीलने फाईल उघडली. आज स्क्रीनशॉट्स, टाईमस्टॅम्प सगळं होतं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे मी निर्दोष होते. मग आता काय? सॉरी म्हणायला आलायस? तिने फाईल बाजूला फेकली. नाही, विराट म्हणाला. सॉरी म्हणायला नाही, भीक मागायला आलोय. अनुष्का चमकली. विराट जहागीरदार आणि भीक? अनुष्का, मी माणूस म्हणून जगायचं विसरलो होतो 5 वर्षापूर्वी. एसने मला दगड बनवलं. आणि तू माझ्यावर ओरडलीस, मला शहाणपण शिकवलंस, माझ्यासाठी उभी राहिलीस आणि मी तुझ्यावरच चिखलफेक केली. आय डोंट डिझर्व सेकंड चान्स. त्याच्या डोळ्यात आजही पाणी होतं. काय वाटते, विजयला अनुष्का पाटील माफ करेल? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा विजय विराट जहागीरदार. बाकी आजचा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. लाईक करा, कमेंट्स करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशाच आशयाच्या कथा तुम्हाला इथे ऐकायला मिळतील. धन्यवाद.